बातमी महत्वाची। मुंबईत कोस्टल रोडवर भरधाव पोर्श कारचा भीषण अपघात झालेला आहे। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही कार दुभाजकावर आदळली। यात कारमधील एअरबॅग उघडल्यानंच चालक वाचलाय। ही कार बाजूला करण्याचं काम सध्या सुरू आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, हा अपघात नेमका कधीचा? श्रुती, सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा अपघात जो आहे तो कोस्टल रोडवरती झालेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सकाळी 8 वाजता भरधाव वेगाने ही पोर्शे कार जी आहे ती कोस्टल रोडवरतून जात असताना दुभाजकावरती अर्थात डिवायडर आहे त्या डिवायडरवरती धडकली आणि धडकल्यानंतर तात्काळ या पोर्श गाडीमधले एअरबॅग्स जे आहेत ते उघडले गेले। त्यामुळे सुदैवानं जो चालक आहे या पोर्श कारचा तो मात्र बचावला गेलेला आहे। सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीच जीवितहानी जी आहे ती झालेली नाहीये। इतर कोणत्याही वाहनाला ही पोर्श कार जी आहे ती धडकली सुद्धा नाही। फक्त डिवायडरला धडकल्यानंतर ही पोर्श कार जी आहे ती कोस्टल रोडच्या मधोमध आलेली होती। परंतु आता मात्र या घटनास्थळी पोलीस वगैरे आल्यानंतर त्यांनी ही संपूर्ण पोर्श कार जी आहे ती रस्त्याच्या या कडेला जी आहे ती ठेवण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्या संदर्भात आता नक्कीच अक्षय, नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।